लोकसत्ता यशस्वी भवमध्ये तुमचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी काहींच्या पूर्वपरीक्षा झाल्या असतील, काहींच्या सुरू असतील तर काहींच्या व्हायच्या असतील। अर्थात ज्यांच्या झाल्या आहेत त्यांच्यासाठी आजची सराव प्रश्नपत्रिका ही दुसरी प्रश्नपत्रिका असेल, तर ज्यांच्या व्हायच्या आहेत किंवा सुरू आहेत त्यांच्यासाठी कदाचित ही पहिलीच प्रश्नपत्रिका असेल। लक्षात आलं ना? आज आपण विचार करणार आहोत तो म्हणजे इतिहासाच्या पूर्व परीक्षेच्या सराव प्रश्नपत्रिकेचा। ही जरी पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका असली तरी सुद्धा एसएससी बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने ही महत्त्वाची आहे। यापूर्वी आपण अनेकदा डिस्कस केलेलंच आहे की इतिहास प्रश्नपत्रिकेचा नेमका पॅटर्न काय आहे। परत एकदा उजळणी करूया। इतिहास नागरिकशास्त्र याचा जर विचार केला तर 40 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 28 गुण इतिहास आणि 12 गुण नागरिकशास्त्र अशी रचना असते। यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न 6 गुण, लघुत्तरी प्रश्न 8 गुण, दीर्घोत्तरी ज्याला आपण निम्न दीर्घोत्तरी किंवा मोठे लघुत्तरी म्हणू असे 6 गुणांचे प्रश्न असतात आणि दीर्घोत्तरी प्रश्न हे 8 गुणांचे असतात। नागरिकशास्त्र एकूण 12 गुणांसाठी आहे आणि त्यापैकी वस्तुनिष्ठ प्रश्न 2 गुण आणि लघुत्तरी प्रश्न 10 गुण। अर्थात नागरिकशास्त्रामध्ये दीर्घोत्तरी प्रश्न नसतात। यानंतर आपण इतिहासाच्या पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा विचार करू। यासाठी लोकसत्ता यशस्वी भवमधला लेख हा तुम्ही समोर ठेवाच। यामध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका याचा सखोल विचार केलेला आहे। पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा विचार करता आपण बघतो की पहिला प्रश्न आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। बघा, पहिला प्रश्न आहे तो म्हणजे 18व्या शतकात डॅश हे युरोपमधील प्रमुख नाविक राष्ट्र होते। पर्याय दिलेला आहे फ्रान्स, इंग्लंड आणि पोर्तुगाल। आता खरं तर यापूर्वीही आपण या संदर्भात पाहिलेच आहे की वस्तुनिष्ठ प्रश्न जे असतात या वस्तुनिष्ठ प्रश्न हे प्रामुख्याने प्रकरण क्रमांक 1, 2, 3, 4 आणि 10 आणि 11 या पाठांवर विचारले जातात। त्यामुळे या पाठांची वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या दृष्टीने विशेष तयारी करून ठेवा। वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा असे 3-3 गुणांचे प्रश्न असतात आणि हे सर्व प्रश्न हे अनिवार्य असतात, सर्वच सोडवायचे असतात। यानंतर प्रश्न क्रमांक 2 जो आहे हा प्रश्न हा पुढील प्रश्नांची 20 ते 25 शब्दात उत्तर लिहा। यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातात आणि त्यापैकी 2 प्रश्न हे सोडवायचे असतात। प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे 4 गुण ह्या प्रश्नाला असतात। अर्थात हा प्रश्न हा लघुत्तरी स्वरूपात असतो। प्रश्न क्रमांक 3 आहे तो खालील विधानांची 20 ते 25 शब्दात कारणे लिहा। याही प्रश्नामध्ये 3 प्रश्न विचारले जातात आणि यापैकी 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात। या प्रश्नाला प्रत्येकी 2 गुण असे 4 गुण असतात। या प्रश्नाचा विचार करता दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न हे दोन्हीही प्रश्न हे लघुत्तरी स्वरूपात आहेत। आपण या प्रश्नांचा आता सविस्तर विचार करूया। तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पहा, प्रश्न दुसरा त्याच्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे युरोपात औद्योगिक क्रांतीचा प्रसार कसा झाला। या प्रश्नाचा विचार केला तर आपल्याला काय दिसतं, तर या प्रश्नाचं उत्तर हे प्रामुख्याने 2 ते 4 मुद्द्यांमध्ये अपेक्षित असतं। आपण याचं उत्तरच बघूया ना कशा पद्धतीने केलेलं आहे ते। या प्रश्नाच्या उत्तराचा विचार केला तर पहिला बघा की पहिला मुद्दा आहे की इंग्लंडमध्ये सुरू झालेली औद्योगिक क्रांती थोड्याच कालावधीत युरोपमध्ये पसरली। दुसरा मुद्दा आहे फ्रान्स व जर्मनीने लोखंड, पोलाद त्याचप्रमाणे रासायनिक उद्योगाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली। तिसरा मुद्दा आहे हॉलंड, बेल्जियम या राष्ट्रांमध्येही औद्योगिकीकरणाचा वेग चांगलाच वाढला। मित्रांनो, या बाबतीत मला एक सांगावंसं वाटतं की तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रसार हा सर्वस्वी संपूर्णपणे दिलेला आहे, पण प्रश्न विचारलाय युरोपामध्ये कसा झाला, त्यामुळे जपान आणि अमेरिकेचा उल्लेख तुम्ही करू नका। प्रश्नांची उत्तरं लिहिताना याच गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात। यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे फॅसिस्ट विचारप्रणालीविषयी माहिती सांगा। याचा जर विचार केला तर फॅसिस्ट विचारप्रणाली कोणाची होती, यामध्ये पहिला मुद्दा दिलेला आहे
की इटलीचा हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी याच्या फॅसिस्ट पक्षाची विचारसरणी फॅसिस्टवाद म्हणून ओळखली जाते. मग फॅसिस्टवादाची उद्दिष्ट या ठिकाणी स्पष्ट केलेली आहेत. आत्यंतिक राष्ट्रनिष्ठा, साम्यवादाला विरोध आणि इटलीच्या उज्ज्वल भविष्यावरील निष्ठा ही मुसोलिनीच्या फॅसिस्ट पक्षाची विचारसरणी होती. या दोन प्रश्नांचा विचार करता तुमच्या लक्षात येईल की 20 ते 25 शब्दात उत्तर लिहा या प्रश्नाचं उत्तर सोडवताना 2 ते 4 मुद्दे अपेक्षित असतात. असंच एक वेगळं उदाहरण पाहूया की अमेरिकन वसाहतींना सुरुवातीच्या काळामध्ये कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं. त्याच्यामध्ये तुम्हाला 4 मुद्दे येतील की रेड इंडियन लोकांची बंडाळी, त्यानंतर दुसऱ्या इंग्लिश वसाहतीचे सीमा तंटे, वसाहतींना अनुरूप अशी प्रशासकीय व्यवस्था निर्माण करावी लागणं किंवा व्यापार विषयक कायदे नियंत्रित करावे लागणे. म्हणजे इथे आपण पाहतो की 4 मुद्दे आहेत. या प्रश्नामध्ये प्रत्येक मुद्द्याला अर्धा ते 1 गुण असतो. पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न 3रा, हा कारणे द्या असतो. याच्यामधला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे इंग्लंडच्या संसदेला स्टॅम्प ऍक्ट रद्द का करावा लागला. या बाबतीत लोकसत्ता यशस्वी बहुमध्ये या उत्तरपत्रिकेमध्ये दिलेल्या उत्तराचा नीट अभ्यास करा. पहिला मुद्दा जो दिलेला आहे तो म्हणजे इसवी सन 1765 मध्ये इंग्लंडच्या संसदेने अमेरिकन वसाहतींवर स्टॅम्प ऍक्ट नावाचा नवा कायदा लादला. दुसरा मुद्दा आहे वसाहतींनी स्टॅम्प ऍक्टचा धिक्कार केला. या कायद्याचा निषेध करताना इंग्लंडच्या राज्यघटनेवर सुद्धा जहरी टीका करण्यात आली. तिसरा मुद्दा ब्रिटिशांच्या मालावर बहिष्कार टाकण्यात आला आणि कायदेभंगाच्या चळवळी झाल्या. चौथा मुद्दा वसाहतवाल्यांचा प्रतिकार हा इतका जोरदार होता की इंग्लंडच्या संसदेला स्टॅम्प ऍक्ट हा रद्द करावा लागला. दुसरा प्रश्न असा आहे की इटली आणि जपान ही राष्ट्रे असंतुष्ट का होती किंवा असंतुष्ट का झाली. त्याचं उत्तर परत 4 मुद्द्यांमध्ये आपण अपेक्षित आहे. पहिला मुद्दा आहे की पहिल्या महायुद्धानंतर पॅरिस शांतता परिषदेत आपल्या आशा आकांक्षा पूर्ण न झाल्याने इटली व जपान ही राष्ट्रे असंतुष्ट झाली आणि त्यापुढे आपण त्याचं कारण देणार आहोत. दुसरा मुद्दा हा कारणाचा आहे. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान इटलीला देण्यात आलेली आश्वासने पॅरिस शांतता परिषदेच्या वेळेला पाळली न गेल्यामुळे आपली फसवणूक झाल्याची भावना इटलीत निर्माण झाली. तिसरा मुद्दा आहे पाश्चिमात्य राष्ट्रे आपल्याला बरोबरीचा दर्जा देत नाहीत असा अनुभव शांततेच्या परिषदेच्या वेळी जपानला आल्याने जपानही असंतुष्ट झाला. या प्रश्नाचं 3 मुद्द्यामध्ये आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे. लक्षात ठेवा, 20 ते 25 शब्दात उत्तरे लिहा आणि कारणे द्या. या प्रश्नांसाठी 2 ते 4 मुद्दे तुम्ही उत्तरपत्रिकेत सोडवायचे आहेत. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक 4, ज्याला आपण मोठा लघुत्तरी प्रश्न असं म्हणतो आणि याला प्रत्येक प्रश्नाला 3 गुण असे 6 गुण आहेत. आता याचा आपण विचार करू. तुमच्या समोर प्रश्नपत्रिका आहेच. याच्यामधला पहिला प्रश्न असा आहे की इंग्रजांनी चीनचे आर्थिक शोषण कसे केले. या प्रश्नाचं उत्तर हे फार मोठं आहे आणि हे सर्व मुद्दे तुम्हाला कव्हर करावे लागतात. याच्यामध्ये पहा की पहिला मुद्दा असा आहे की अफूच्या युद्धानंतर 1842 मध्ये नानकिंगच्या तहाने चीनवर अनेक बंधने लादण्यात आली आणि हाँगकाँग हे इंग्लंडला बहाल करण्यात आलं. तसंच इंग्लंडच्या व्यापारासाठी आणखी 5 बंदरं ही चीनची खुली करावी लागली आणि इंग्लंडला चीनने युद्ध खर्च म्हणून $2,10,00,000 देण्याचे मान्य केलं. दुसरा मुद्दा आहे इंग्लंडला मिळालेली खास वागणूक पाहून फ्रान्सनेही चीनकडून व्यापारी सवलती देणारा करार पदरात पाडून घेतला. त्यामुळे जकातीचा दर बदलण्याचा अधिकार हा चीनकडे राहिला नाही. तिसरा मुद्दा आहे तायपिंगच्या उठावानंतर इंग्लंड चीन मधल्या दुसऱ्या युद्धानंतर जो करार झाला त्यानुसार परदेशी लोकांना चीनच्या अंतर्गत भागामध्ये प्रवास करण्यास मुभा मिळाली. मित्रांनो, तायपिंगचा उठाव जो होता हा तायपिंगचा उठाव हा चीनी सरकारने पाश्चात्यांसमोर जे नरमाईचं धोरण घेतलेलं होतं त्याच्या विरोधात होता. त्यानंतर इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी व रशिया या देशांनी आणखी काही सवलती मागितल्या. व्यापार, जकातीचे अल्प दर, निवासी राजदूत ठेवण्यास संमती,
धर्मप्रसार या संदर्भात या सवलती होत्या. 1894-95 चीन जपान युद्धानंतर अधिक सवलती मिळवण्यासाठी पाश्चात्य देशांमध्ये चढाओढ सुरू झाली. पाश्चात्यांनी आतापर्यंत चीनमध्ये व्यापार करण्यातच रस घेतलेला होता, पण आता मात्र पाश्चात्य चीनमध्ये गुंतवणूक करायला पुढे सरसावले आणि या काळात पाश्चात्यांच्या वर्चस्व वर्तुळामध्ये, ज्याला प्रभाव क्षेत्र असं म्हणतात, त्यामध्ये चीनची विभागणी झाली. यालाच चीनी टरबुजाचे वाटे असं म्हणतात. चीनचं राजकीय विभाजन टाळण्यासाठी आणि आर्थिक लाभ उठवण्यासाठी 1899 मध्ये अमेरिकेने मुक्तद्वार धोरण घोषित केले. चीनच्या कोणत्याही भागात व्यापार करण्यासाठी सर्व देशांना समान हक्क असावेत असं ते धोरण होतं. 8वा मुद्दा असा आहे की 1900 मध्ये पाश्चात्यांच्या विरोधातील बॉक्सरचा उठाव दडपण्यात आला आणि साम्राज्यवादी देशांनी चीनची भयंकर लूट केली. मोठा प्रश्न आहे, याचं उत्तर सुद्धा मोठं आहे. त्यामुळे हे उत्तर हे 8 मुद्द्यांमध्ये अपेक्षित आहे. पण त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे, बोल्शेविकांच्या कार्यक्रमाविषयी माहिती लिहा, या प्रश्नाचं उत्तर हे छोटं आहे. याच्यामध्ये बघा की पहिला मुद्दा आहे की रशियातील बोल्शेविक राज्यक्रांतीच्या काळात 7 नोव्हेंबर 1917 रोजी बोल्शेविकांनी केरेन्स्कीच्या नेतृत्वाखाली असलेलं हंगामी सरकार बरखास्त केलं. बोल्शेविकांचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे होता. पहिला कार्यक्रम आहे त्वरित युद्धबंदी आणि शांतता. दुसरा कार्यक्रम आहे स्थावर मालमत्तेवर जप्ती आणि सोव्हिएट्सना अधिकार प्रदान करणं. तिसरा कार्यक्रम भुकेलेल्यांसाठी भाकरी आणि भूमिहीनांसाठी भूमी आणि सर्वांसाठी शांतता, अशी घोषणा लेनिनने केली. बोल्शेविक सरकारने जर्मनीशी त्वरित युद्धबंदीचा करार केला आणि राष्ट्र उभारणीचं काम तातडीने हाती घेतलं. या 4 मुद्द्यांचा अंतर्भाव या प्रश्नामध्ये केलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे तो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेविषयी माहिती लिहा. याचा जर विचार केला तर तुमच्या समोर याचंही उत्तर आहे. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेची पायाभरणी इसवी सन 1941च्या ऑगस्ट मधील अटलांटिक सनदेने झाली. या घोषणापत्रावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. त्यानंतरच्या मुद्द्यामध्ये या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जाहीरनाम्याविषयी चर्चा केलेली आहे. यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेचा आराखडा कसा तयार केला याची चर्चा केलेली आहे आणि सरतेशेवटी जून 1945च्या सन फ्रान्सिस्को या ठिकाणी झालेल्या परिषदेमध्ये कशा प्रकारे संयुक्त राष्ट्र संघटनेची निर्मिती झाली याविषयी चर्चा केलेली आहे. आणि म्हणूनच लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की हे सर्व मुद्दे या प्रश्नामध्ये अपेक्षित आहे. या साऱ्याचा विचार आपण केलेला आहे. आतापर्यंत आपण इतिहास नागरिकशास्त्राच्या सराव प्रश्नपत्रिकेतल्या वस्तुनिष्ठ, लघुत्तरी आणि मोठे लघुत्तरी अशा पहिल्या 4 प्रश्नांचा विचार केलेला आहे. यानंतरच्या व्हिडिओ चर्चासत्रामध्ये आपण उर्वरित प्रश्नपत्रिकेचा विचार करू.